आपण इथे आता इलोंगेशन ऑफ बार हे कसं फाइंड आउट करायचं त्याचा एक सिंपल एक प्रॉब्लेम घेतलेला आहे. हा एक प्रॉब्लेम आहे बघा. हे बार ऑफ हॅव्हिंग एरिया 1000 mm² इज सब्जेक्टेड टू ॲक्सियल फोर्सेस. फाइंड द इलोंगेशन ऑफ बार. टेक E इज इक्वल टू 1.05 × 10⁵ Nm². ओके, तर हा जो प्रॉब्लेम आहे ह्या टाईपचा प्रॉब्लेम एक्झाममध्ये आपल्याला विचारतात. तर हे एक सिंपल फिगर दिलेली आहे. हा एक बार आहे. ह्याच्यात 3 सेक्शन आहेत बघा. फर्स्ट सेक्शन, सेकंड सेक्शन आणि 3 सेक्शन. तर ह्याच्यात काय जे मेन जे आपल्याला फोर्सेस दिलेले आहेत 50, 80, 20 अँड 10 हे डिफरंट टाईप्स ऑफ फोर्सेस आहेत जे त्या बारवर प्रत्येक सेक्शनवर डेव्हलप होतात. तर आपण काय करायचं, पहिल्यांदा हे इक्वल करून घ्यायचे. हे जे 3 सेक्शन आहेत आपण 3 सेक्शन ड्रॉ करायचे. ओके, इकडे बघा हे मी 3 सेक्शन इथे ड्रॉ करते. एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे हा. 3 सेक्शन मी ड्रॉ केले. फर्स्ट सेक्शनला मी नाव देतो AB सेक्शन, सेकंड सेक्शनला मी नाव देतो BC सेक्शन अँड थर्ड सेक्शनला मी CD हा सेक्शन डिनोट केलं. ओके, तर पहिला जो सेक्शन आहे त्याला कितीचा लोड अप्लाय केला आहे? पहिल्या सेक्शनला 50. त्याची ॲरो कुठे आहे? लेफ्ट हँड साईडला. ओके, ते मी ते 50 ॲज इट इज नोट करून घेतलं. ओके, तर इक्वल करायचे. इक्विलिब्रियम म्हणजे काय? इक्वल करायचे. इथे 50 आहेत म्हणजे आपण इकडे पण किती देणार? 50. त्याची डायरेक्शन कुठे आहे? लेफ्ट साईडला. तर इकडे आपण कुठे देणार? राईट साईडला. म्हणजे झालं, राईट साईड असेल तर प्लस आणि लेफ्ट साईड असेल तर मायनस. इकडे किती आहे? 50. इथे पण आपण 50 डिनोट केलं. ओके, किलो न्यूटन. देन आपण लास्ट सेक्शनला यायचं. लास्ट सेक्शनला किती आहेत? 10 किलो न्यूटन. इथे मी ॲज इट इज दिले 10 किलो न्यूटन. इथे 10 आहेत म्हणजे आपण इकडे पण 10 द्यायचे. ओके, इथे किती दिले आपण? 10. ओके, बघा पहिल्या सेक्शनला आपण इथे 50 आहेत म्हणजे जे ॲज इट इज जी व्हॅल्यू असेल ती इथे ॲज इट इज आपण पुट करायची. इथे 50 आहे म्हणजे इथे पण आपण 50 केले. लेफ्ट साईडला 50 म्हणजे राईट साईडला पण 50. इक्वल करायचं म्हणजे इक्वल डायमेन्शन द्यायचे. म्हणजे इकडे 50 इकडे 50 म्हणजे बॅलन्स सिच्युएशन करायची. ओके, आता आपण पहिल्यांदा फर्स्ट सेक्शन इक्वल करायचं. देन लास्ट सेक्शन इक्वल करायचा. लास्ट सेक्शनला किती आहेत? 10 किलो न्यूटन. आता आपण इथे 10 किलो न्यूटन दिलं, इकडे पण 10 आपण ॲडजस्ट केलं. ओके, आता आपण मिडल सेक्शनला येणार होता. मिडलला बघा इथे किती होते तुमच्याकडे? मिडल सेक्शनला किती होते? मिडल सेक्शनला 80 आहेत. ओके, तर आपण ते काय केलं आता इक्वल करायला गेलो. म्हणजे आपण 80मधून किती मायनस केलेत? 50 मायनस केलेत. 50 मायनस केल्यानंतर इथे किती आले? 30 आले. ओके, अगोदर आपण ॲरो देऊन घेऊ. इथे 30 झालेले आहे. आपण इथे ॲरो घेतलेला आहे. तर या 80मधून 50 केले म्हणजे इथे किती राहिले? 30. ओके, देन सेकंड सेक्शन इथे किती आहेत? 10. आपण 20मधून 10 मायनस केलेत बरोबर. म्हणजे इथे किती राहिले? 10 राहिले. पण इथे किती आहे? 30. म्हणजे इथे पण आपल्याला किती असणार आहे? 30. दोन्ही साईडमधून आपण बघा ह्या 80मधून आपण 50 मायनस केलेत. देन ह्या 20मधून आपण 10 मायनस केले. कारण इकडे 10 आपल्याला देण्यासाठी ह्या 20मधून ऑलरेडी 20 होते त्याच्यातनं आपण 10 मायनस केले. इथे 50 देण्यासाठी 80 होते त्याच्यातनं 50 कमी केले. म्हणजे दोन्ही साईडून आपण काय केले? कमी केलेत. जेव्हा आपण कमी करतो तेव्हा डायरेक्शन ही कॉम्प्रेसिव्ह दाखवायची. ओके, हे तुम्ही नोट करून घ्या मी काय बोलतोय. जेव्हा आपण फोर्सेसची व्हॅल्यू कमी करतो तेव्हा कॉम्प्रेशन दाखवायचं आणि कॉम्प्रेशन देतो तेव्हा मायनस साईन द्यायचं. आणि जेव्हा आपण टेन्साईल करतो, टेन्साईल म्हणजे दोन्ही साईडून ओढण्याचा सिम्बॉल आहे बघा. दोन्ही साईडून आपण ओढतोय या डायरेक्शननी आणि इथे कॉम्प्रेशन म्हणजे दोन्ही साईडने आपण प्रेस करतो. हे आपण मायनस कधी द्यायचं? जेव्हा आपण दोन्हीकडच्या व्हॅल्यू मायनस करतो तेव्हा. म्हणजे इथे 50 होते बघा, मी परत सांगतो फर्स्ट सेक्शन कसं इक्वल केलं आहे. इथे 50 आहेत म्हणजे आपण इथे पण 50 राहिले. किती? इथे 30 राहिले. ओके, देन इकडे इथे 10 आहेत, इथे पण 10 म्हणजे इथे राहिले किती? 10. पण इथे किती आहेत? 30 राहिलेत बरोबर. 80मधून 50 गेले म्हणजे 30 राहिले. मग दोन्ही साईडून आपण काय केले? दोन्ही साईडच्या व्हॅल्यूमधून आपण काय केले? कमी केलेत. इथे हायर व्हॅल्यू होते 80मधून आपण किती 50 कमी केले आणि 20मधून आपण किती कमी केले? 10. ओके, देन इथे आपण निगेटिव्ह साईन. ओके, म्हणजे हा कितीचा झाला तुमचा? 30 किलो न्यूटनचा फोर्स झाला. ओके, आता आपण हे नोट करूया. फर्स्ट सेक्शन जो आहे त्याचा टेन्साईल फोर्स P1 आपण नोट केला. किती आहे? 50 किलो न्यूटन. त्याचं न्यूटनमध्ये करून घ्यायचं. 50 × 10⁻³ न्यूटन. ओके, देन P2 आपला किती आहे? 30 आहे. पण ते कॉम्प्रेसिव्ह साईन आहे म्हणजे मायनस 30 किलो न्यूटन इज इक्वल टू -30 × 10⁻³ न्यूटन. ओके, देन थर्ड फोर्स P3 किती आहे? 10. पण ते टेन्साईल फोर्स आहे त्यामुळे प्लस येणार व्हॅल्यू. 10
kilonewton इज इक्वल टू 10 इंटू 10⁻³ न्यूटन. ओके, हे झालं P1 P2 P3. आता आपल्याला काय पाहिजे, L1. ही तुमची आहे L1, ही आहे L2 आणि ही आहे L3. ओके, हे आपल्या व्हॅल्यू यूज करायच्या आहेत फॉर्म्युलामध्ये. हे लिहून घ्यायचं प्रॉब्लेममधले. L1 किती आहे, 800 mm. L2 सेकंड सेक्शनची किती आहे, 1000. ओके, देन थर्ड सेक्शन L3 1200 आहे. ओके, हे झालं. आपण लिहून घेतलं प्रॉब्लेममध्ये. ओके, तर आपल्याला तर फाइंड आउट काय करायचं आहे, डेल्टा एल. तर डेल्टा एल फाइंड आउट आपल्याला करायचं आहे. ओके, डेल्टा एल इज इक्वल टू काय, फॉर्म्युला काय आहे, टोटल इलॉंगेशन डेल्टा एल इज इक्वल टू PL अपॉन AE. ओके, तर आपण कुठला सेक्शन काढतो, पहिल्या सेक्शनचा, म्हणजे पहिल्या सेक्शनच्या सर्व व्हॅल्यू घ्यायच्या, P1 L1. आता प्रॉब्लेममध्ये बघा आपल्याला एरिया जो आहे, एरिया किती दिला आहे, 1000 हा एरिया आहे तुमचा, एची व्हॅल्यू, आणि लेंथ डिफरंट सेक्शनची, आणि ई किती आहे, 1.05 इंटू 10⁵. ओके, हे व्हॅल्यू इथे पुट करायच्या. पी किती आहे, 50 इंटू 10⁻³. ओके, इंटू L1 800 डिवायडेड बाय एरिया किती आहे, 1000 इंटू ई आहे 1.05 इंटू 10⁵. ओके, हे आपण आता कॅल्क्युलेट करून घेऊया कॅल्सीमध्ये. ओके, लुक ॲट हिअर, मी ते तुम्हाला कॅल्सी घेतलेली आहे. कॅल्सीमध्ये मी टाईप करतो बघा, फर्स्ट ब्रॅकेट 50 इंटू 10⁻³ ओके, इंटू 800 ब्रॅकेट कंप्लीट, डिवायडेड बाय सेकंड ब्रॅकेट 1000 इंटू 1.05 इंटू 10⁻² here 10⁵. ओके, दिस इज युअर आन्सर. आन्सर किती आलं आपलं, 0.380. हे तुमचं काय झालं, फर्स्ट इलॉंगेशन आलं आपलं, 0.380 फर्स्ट इलॉंगेशन. सेम थिंग सेकंड L2 इज इक्वल टू फॉर्म्युला सेम, तर सेकंड सेक्शन घ्यायचं, P2 L2 अपॉन AE. इथे ए कॉन्स्टंट आहे त्यामुळे मी एकच ए घेतलं आहे. जर आपलं डिफरंट इथे जर डायमीटर दिलं असेल प्रत्येक सेक्शनचं, तर आपलं काय आलं असतं, A1 A2 A3 हे चेंज झाले असते. ओके, तर इथे बघा मी आता व्हॅल्यू पुट करतो. आपली व्हॅल्यू किती आहे, P2 -30 आहे, हे आपण -30 इंटू 10⁻³ इंटू L2 किती आहे, 1000 डिवायडेड बाय सेम एरिया 1000 इंटू 1.05 इंटू 10⁵. ओके, हे आपण कॅल्क्युलेट करून घ्या. अगोदर आपण काय करायचं, हे टोटल डिवाइड करून घ्यायचं, नंतर त्याला मायनस साईन द्यायचं. ओके, $30 इंटू 10⁻³ इंटू 1000 डिवायडेड बाय सेकंड ब्रॅकेट 1000 इंटू 1.05 इंटू 10⁵. ओके, दिस इज युअर आन्सर, 0.285. आणि हा तुमचा जो मायनस साईन आहे तो आपण इथे द्यायचा. ओके, कॅल्क्युलेशन करताना मायनस साईन घ्यायचा नाही, जो आन्सर येईल त्याला मायनस व्हॅल्यू द्यायची. सिमिलरली थर्ड सेक्शन P3 L3 अपॉन AE. ओके, P3 व्हॅल्यू किती आहे, 10 इंटू 10⁻³. सिम्पल प्रॉब्लेम आहे, फक्त आपल्याला इक्विलिब्रियम इक्वल बॅलन्स कंडिशन करता आली पाहिजे. L3 1200 आहे. ओके, एरिया सेम 1000 इंटू 1.05, ईची व्हॅल्यू कॉन्स्टंट 10⁵. ओके, ह्याचं आपण कॅल्क्युलेशन करून घेऊया. फर्स्ट ब्रॅकेट 10 इंटू 10⁻³ इंटू 1000. ओके, डिवायडेड बाय सेकंड ब्रॅकेट 1000 इंटू 1.05 इंटू 10⁵. ओके,
ॲन्सर आलं आहे 0.114. ओके, हे तुमचं इलॉंगेशन दॅट इज मीन बाय लेंथ. ओके, ह्या 3 व्हॅल्यू फाइंड आउट झाल्या. देन टोटल इलॉंगेशन मीन्स तिघांची ॲडिशन करायची. डेल L1 प्लस डेल L2 प्लस डेल L3. ओके, तिघांची ॲडिशन करायची. फर्स्ट व्हॅल्यू आहे 0.380. सेकंड व्हॅल्यू मायनस आहे. ओके, ती मायनस आपण इथे घ्यायची. मायनस 0.285 प्लस L3 किती आहे 0.114. ओके, हे आता आपण कॅल्क्युलेट करून घेऊया. ब्रॅकेटमध्ये टाकायचं 0.380. ओके, मायनस 0.285. ओके, प्लस 0.114. ब्रॅकेट कंप्लीट. that is your answer 0.209 mm. ओके, दिस इज युअर फायनल आन्सर. बघा, पहिल्यांदा आपण काय करायचं, हे ब्लॉक जे आहेत ते इक्वल करायचे. इकडे 50 आहेत, म्हणजे जे ॲरो बघायचे पहिले आणि शेवटच्या सेक्शनची जी व्हॅल्यू असेल ती ॲज इट इज ठेवायची. इकडे काय ॲरो आहे, ॲरो जसा आहे तसा. आता इकडे आपण जर लेफ्ट साईडला ॲरो आहे, मग इक्वल कधी होणार, आपण राईट साईडला देऊ तेव्हा, बरोबर. म्हणजे 50 घेतले. देन लास्ट सेक्शनकडे जायचं, तिसऱ्या सेक्शनकडे. इकडे ऑलरेडी 10 आहे, म्हणजे उजव्या साईडला 10 आहे, मग आपण डाव्या साईडला पण 10 द्यायचे. नंतर मधीतला विचार करायचा. आता इथे किती होते, एकाकडे 80 होते, एकाकडे 20 होते. मग इकडे 50 इक्वल करण्यासाठी आपण ह्याच्यातून किती कमी केले, 50 कमी केले, म्हणजे 30 राहिले. ह्याच्यातून इथे 10 देण्यासाठी आपण ह्याच्यातनं 10 कमी केले, म्हणजे दोघांकडून कमी केलेत. त्यामुळे इथे आपण आतमध्ये दाखवले. 80मधून 50 केले म्हणजे 30 राहिले. ओके, देन हे आपण फॉर्म्युलेट केले. ओके, सेम प्रॉब्लेम आहे. ओके,